सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्राचा दावा, वातावरण तापलं. वडेट्टीवारांनी कोणाची सुपारी घेतली? शशिकांत शिंदेंचा सवाल. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून वातावरण तापलेलं असताना काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटले. तसे शरद पवार यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही हे मला माहीत नाही, त्यावर मी बोलू शकत नाही. मात्र महाराष्ट्रातील अनेक बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. यावरून आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमनेसामने आलेले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शशिकांत शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला. मित्रपक्षांना संपवण्यापेक्षा त्यांच्यासोबत काम करणं गरजेचं आहे. 2014ला काँग्रेसमुळे सत्ता गेली. आम्ही महायुतीमध्ये जाण्याची चर्चा आहे, मात्र आम्ही महायुतीमध्ये गेलो आहे का? आम्ही आहे तिथेच आहोत. मग आम्हाला टार्गेट का केलं जाते? विजय वडेट्टीवार यांना कुठून पुरावे मिळाले ते त्यांनी सांगावं, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी यावेळेस केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी कोणाची सुपारी घेतली हे त्यांनी सांगावं. मित्राची गरज काँग्रेसला वाटत नाही का? सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे आरोप सहन करणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. नाही, यात आपण ज्या पद्धतीने सांगितलं आहे, मी एवढंच सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला टार्गेट करणं एवढं सोपं नाही. आता त्यांच्या नेत्यांनी, राज्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, केंद्रातले त्यांचे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचे निरीक्षक आहेत, त्यांनी त्यांना समज द्यावी. दिल्यानंतर अशा पद्धतीनं होत राहिलं आम्हाला पण आमची भूमिका स्पष्ट शब्दाने करावी लागेल. म्हणूनच मी सांगलं, सुप्रिया सुळेताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा चुकीचा समज किंवा चुकीचा मेसेज देऊन चुकीच्या बाबतीमध्ये बोलणं हे पक्ष आम्ही सहन करणार नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं की आता आम्ही राज्याच्या अध्यक्षांशी मी स्वतः बोलेल, त्यांना सांगेल. त्यातही जर सुधारणा झाली नाही तर मग आम्हाला काय करायचं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा भूमिका ठामपणाने घेऊ. सुप्रिया सुळेंच्या बाबतीत की त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलेलं आहे असं म्हणून ओबीसी विरुद्ध मराठा असं काहीतरी नवीन वाद लावू पाहतायत का ते? मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा. कशासाठी ते बोलले ते त्यांना कुठून पुरावा भेटला? सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतलाय आणि सुप्रियाताईंनी ओबीसीचा दाखला घेऊन केला. विदाऊट कुठल्याही प्रकारची माहिती पुरावे नसताना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं का? हे कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं. खरं म्हटलं तर आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी वाद सुरू केलेला आहे, सत्तेमध्ये वाद मी समजू शकतो. मी आजही म्हणतो ह्या दोन्ही समाजामध्ये वाद त्यांच्या श्रेयवादाचे असलेल्या महायुतीतल्या 2 नेत्यामध्ये चालू आहे, त्यांच्या मित्रपक्षाच्या प्रमुख नेत्यामध्ये चालू आहे. तो वाद आता तिथे चालू असताना ते वाद इथं डायव्हर्ट करण्यासाठी, ही चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे, तो वाद इथं डायव्हर्ट करण्यासाठी कदाचित हा निश्चय काढला का याची माहिती आम्ही घेऊ. मला वाटतं की आता मराठा आणि ओबीसीला या असलेल्या वादामध्ये त्यांच्यात असलेल्या मित्रपक्षाची चढाओढ चालू आहे. कोणी श्रेय घ्यायचं, कोणत्या जातीचं घ्यायचं याच्यावर ते श्रेयवाद चालू असताना त्यांनी अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे का केला याची मी माहिती निश्चितपणाने घेईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.